शिक्षक पात्रता परीक्षा 2025 विषय बालमानसशास्त्र पाठ 30 महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर उत्तर, मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. प्रश्न दुसरा, बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे? तर उत्तर, मुलांची मानसिक स्वास्थ्यतेचा अभ्यास करणे. प्रश्न तिसरा, बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? तर उत्तर, बालमानसशास्त्र. प्रश्न चौथा, बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात व्यक्तीच्या जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास केला जातो. अशी व्याख्या कोणी केली? तर उत्तर, क्रो. प्रश्न पाचवा, बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र होय. अशी व्याख्या कोणी केली? तर उत्तर, E.B. हरलॉक. थँक्यू.